टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सागर भाऊ बोलतोय का? सचिन भैया पवार बोलतोय. हा, सचिन भैया पवार बोलताय का? हो. सचिन भैया तुमचं काम होतं. बर, कोण बोलतोय आपण? संभाजीनगरहून बोलतोय, केतन. संभाजीनगरहून हा, केतन बोलतोय. केतन पूर्ण नाव? क्षीरसागर. चेतन क्षीरसागर. बर, बोला. एक प्रॉब्लेम झालता. हम्म. मी लग्न केलं बरं का. हॅलो. लग्न केलं, 1,00,000 रुपये दिले आम्ही पोरवाल्याला. ते पोरगी 15 दिवसात राहिली आणि पळून गेली. बर. हा, मग आता त्यांना पैसे मागू राहिले तर पैसे देत नाही ते. कुठल्या समोरची पार्टी? समोरची पार्टी इथं आहे, आपला एजंट आहे तो गणेश म्हणून. गणेश कुठला आहे? जालन्याला राहतो. हा, तो एजंट गणेश कुठला आहे? जालन्याला राहतोय, मांठा चौकोलीत. बर. त्याला म्हटलं पैसे दे, तर तो म्हणतो तुला काय करायचं कर म्हणे, देत नाही म्हणे पैसे, काय करायचं करा. बर, तुझं शिक्षण काय झालंय? हा, त्या माझे पैसे वापस घ्यायचे. ती पोरगी तर येत नाही आता, पोरीनं दुसरं लग्न केलेलं आहे. तुझं शिक्षण काय झालंय? शिक्षण विषय काय नव्हता झाला, पण लग्नात आपण म्हणजे लग्न केलं, तिला म्हटलं राय बुवा, तर तिचं म्हणणं होतं मला नाही राहायचं, असं तसं तिचं म्हणणं होतं. तुझं शिक्षण काय झालंय? शिक्षण? हा, अरे दादा, तुला आवाज येत नाही. तुझं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण का 10वी झालेली. 10वी. बर. 10वी झालं. वय किती? वय 25 चालू आहे मला. आई वडील काय करतात? आई वडील कंपनीत कामाला आहे. कुठे? येतं त्यामध्ये शिकतो. त्यांना पेमेंट किती आहे? पेमेंट काय त्यांना 10-12 हजार रुपये. बर. मला सांग, प्रॉपर संभाजीनगरचं तू का? हा. कास्ट कुठले? मराठा. मग मुलगी भेटत नाही का? असं काय येण्यासारखं? पोरगी भेटत होती, पण एजंट थ्रो झालं ना आमचं. मग एजंटला पैसे खाऊ घालायचं नाही ना? हा, एजंटने खाल्ले ना पैसे 1,00,000 रुपये. मग खाऊ घालायचं नाही ना पैसे? अरे आम्हाला माहितीच नव्हतं ना ते. आता त्या माणसाने आणलं, ते पाहुणा होता, तिने आणले आमच्याकडं, म्हणे हिने महापुरीचं लग्न करून दिलं. आता आम्हाला काय माहिती होतं का असं आहे म्हणून. मुलगी भेटत नाही म्हणून एजंट थ्रू मुलगी हुडकायचं का? अरे मुलगी भेटत नव्हती. त्या पाहुण्याला सांगितलं होतं आम्ही मुलगी पहा म्हणून. त्या पाहुण्याने एजंट आणला होता आमच्याकडे. आम्हाला माहित नव्हतं. तो म्हणे ह्यो माणूस पाहतो बुवा, याच्याकडं पहा म्हणे, माझ्या पोरीचं लग्न यांनीच करून दिलं असं म्हटलं होतं. आता आम्हाला माहित नव्हतं तो एजंट म्हणून. बरं, नंतर कळालं एजंट आहे म्हणून. मग त्यांनी त्या लग्न बिग्न झालं आणि 15 दिवस राहिली पोरगी चालल्या गेली 15 दिवसाबादच पळून. नाव काय पोरीचं? पोरीचं नाव हे तिचं नाव तुम्हाला सांगतो मी, आवाज आहे ना माझा. मुलीचं नाव पण नाही माहित नाही तुला? मुलीचं नाव काय? हे नाव आहे काय जाणं ते ना. थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला सर्च मारून सांगतो. तो माईक आहे ज्यासोबत तू लग्न केलं त्या मुलीचं नाव पण माहित नाही का तुला? मा आधार कार्डवर आहे, तर तुम्हाला फोटो पाठवतो मी. किती दिवस तुझ्यासोबत होती ती मुलगी? ते 15 दिवस राहिले फक्त. 15 दिवस म्हणल्यावर त्याच्यासोबत फिरला, खायला, प्यायला, त्या मुलीचं नाव माहित नाही का तुला रे? नाही, तिचं नाव अवघड नाव होतं ना तिचं महाध्यानात. हेमा मालिनी का? 2 महिने झाले त्याला विसरून गेलो मी. 2 महिने झाले. 2 महिन्याचं मॅटर आहे का? हा. मग त्याचं नाव हेमा मालिनी आहे का? हा, नाव ध्यानात नाही राहिलं ना. आता ती सोडून गेल्यापासून. काय त्याचं नाव? रवीना टंटन? हा, त्याचं नाव रवीना टंटन का? हा. आता ती पोरगी बीड बायपासला राहते, तिच्या भावाला, तिच्या आईला. अरे मी त्याचं मुलीचं नाव काय माधुरी दीक्षित आहे नाव? माझं नाही. तिचा फोटो आहे माहिती, आधार कार्डवर नाव आहे तिचं, तुम्हाला पाठवून देतो. संतोष तिचं काहीतरी नाव. करिश्मा कपूर असेल तिचं नाव. नाही, संतोष. संतोषी नाव आहे. संतोष. रेश्मा असेल मग नाव तिचं. का नाव रेश्मा असेल मग? नाही, नाव रेश्मा नाही, संतोषी. संतोषी का? हा. पूर्ण नाव काय? पूर्ण नाव नव्हतं सांगितलं आम्हाला त्यांनी, फक्त अर्धवट नाव सांगितलं. पूर्ण तिची माहितीच नाही दिलेली आम्हाला एवढी. काय एजंटने पूर्ण माहितीच नाही सांगितलेली आम्हाला. फक्त म्हणे चांगली पोरगी म्हणे. पूर्ण तिच्या आई वडिलाचं नाव हे काहीच नव्हतं, दुसरंच नाव लावलेलं होतं त्यांनी, जाधव असं. बर. अरे मला सांग मला एक सांग, काय आपल्याला काय मुलगी भेटत नाही का? तुला असं काही गरज होती का? तुला किती पैसे दिले त्याला? 1,00,000 रुपये? हा. तू काय काम करतो?
मी कंपनीतच काम करत होतो. कंपनीतच काम करत होता. मग आता काय काम सोडला का? आता चालू आहे कंपनीतच माझं. मग तुझ्या आईवडिलांना माहिती आहे का विषय? सगळ्याला माहिती, घरच्याला सगळ्याला माहिती आहे. मग काय पोलीस कंप्लेंट वगैरे केलंय का त्या मुलीवर? हा, पोलीस कंप्लेंट केली. पोलीसवाले मला म्हटले ते जालन्याचे लोकच असे आहे म्हणे, काय त्यांचं घेऊ नको म्हणे मला. बरं, टेन्शन घेऊ नका साहेब, काय तर ॲक्शन घ्या म्हणा सर. त्यांना म्हटलं होतं त्यांना, ते पोलीसवाले मला म्हणे आपण त्यांना आणलं बी तर ते सुटून जाते म्हणे, ते लोक ते तसेच तिकडचे. मी त्यांना बोललो होतो. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव तिनं सांगितलं होतं मला. तिच्या मैत्रिणीचा नंबर होता. चाळीसगावला राहते ती. कासगाव म्हणून आहे, तिथं राहते ती. बरं, मग तुला कळत नाही का रे असल्या 12 भानगडीमध्ये घुसायचं तुला? मला घुसायचंच नव्हतं त्या भानगडीमध्ये. आता तुम्हाला काय सांगू, त्याच्यामध्ये मला लय मोठं फसलो. मलाच माहीत नव्हतं असे 12 भानगडी. असे फ्रॉड लोक भरपूर फ्रॉड चालू आहेत, तुला माहिती राहावं लागेल. काय म्हटलं? असे फ्रॉड गोष्टी असतात, मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे अशा गोष्टींमध्ये. फसवणूक झालेली आहे. म्हणजे आता मी त्यांना काय म्हटलो, तुमच्याकडनं आता मुलगी तर नाही आणणार होत. मी म्हटलं माझे पैसे देऊन टाका प्रेमाने, मी कशाला भांडणं वगैरे करू. त्यांना प्रेमाने सांगितलं ना, ते मला काय म्हणते, तुला काय करायचं कर म्हणे. मला डायरेक्ट धमकी देऊ राहिले. मला म्हणे तुला काय करायचं कर म्हणे, आम्ही देत नाही म्हणे पैसे, तुम्हाला काय करायचं करा म्हणे. आणि त्या दिवशी तर घरच्याला फोन केला. मी तर कंपनीत होतो. घरच्यांना मला सांगितलं आणि ते असे बोल राहिले म्हणे, का पोलीस कंप्लेंट करा, कुठं काय करायचं करा म्हणे. पोलीसवाले कोणी ॲक्शन घेत नाही ना, त्याच्यामुळे ते म्हणते काय करायचं करून दाखव आमचं, आम्ही काय कोणाला काय घाबरत नाही म्हणे, आमचं तर मोठे मोठे सगळे म्हणे. हा, डायरेक्ट या धमक्या चालू. माझ्या आईला तर शिव्या दिल्या त्यांनी, त्या गणेशने. हे गणेश मेन ब्रोकर आहे का, दलाल? हा, मेन ब्रोकर आहे तो. त्याचं नाव काय पूर्ण गणेशचं? गणेश जाधव आहे त्याचं. गणेश जाधव. आणि त्याची मुलगी पहिले लग्न झालेले, ते मुलीने तुला लग्न केले, त्या मुलीचं नाव? त्या मुलीचं नाव संतोष. पूर्ण नाव नाही सांगितलेलं त्यांनी आम्हाला, फक्त आधार. अरे काय येड झालाय का तू रे? पागल आहे काही? मला सांग पहिले माझं. तुझं बंद कर तुझं बारदाना. माझं ऐकायचं का तुला? हा, या बोला. पागल आहे का तू रे? हा, एवढं तू मला सांग, एवढं मुलीच्या नादी लागून तू त्याला 1 लाख रुपये खर्च केला म्हणता, आणि तू डायरेक्ट त्याचं कोणी एवढं येड आहे का? हा, त्याचं पूर्ण माहिती नाही, ती मुलगी कुठली आहे बाबा, नाव काय माहिती नाही तुला, असं असते कुठे का? हा, येड्यासारखं बाजार कोण करत, तुझ्यासारखं करत नाही ना कोणी. नाही हो, ते आता मला पूर्ण माहिती नव्हतं सांगितलं ना, आता मला काय माहिती. तुझ्यासारखं पागल धंदे कोणी करत नाही ना, असं पण चुत्यागिरी असं आहे. तुझ्यासारखं पागल कोण, लहान बाळ पण नाही. हा, 15-16 वर्षाचं मुलं पण नाही ना, तू 24 वर्षाचा आहे रे दाद्या, असं काय? हा, आता माझा बोलण्याचा अर्थ तुला कळतो का दाद्या? तू 1 लाख रुपये खर्च 1 लाख रुपये खर्च केला म्हणतोस तू. मला सांग, तुला त्यामधली पूर्ण माहिती तर पाहिजे ना? पूर्ण माहिती नव्हती दिली त्यांनी, अर्धवटच सांगितलं होतं ना आम्हाला, पूर्ण माहिती. बरं, आणि त्या मुलीचं पहिले लग्न झालं का? हा, पहिलं लग्न झालं. बरं, दुसऱ्यांसोबत तुझ्यासोबत? नाही, तिचं पहिलं लग्न झालं. एक नवरा होता, तिच्या नवऱ्याकडचं नाव दाखवायचं ते आम्हाला. मग दुसरं लग्न तुझ्यासोबत का? हा, माझ्यासोबत दुसरं लग्न. कुठं लग्न केलं? त्यानं इथं जालन्यामध्ये लग्न केलं. कुठं केलं तुम्ही? जालन्या मंठा चौकात. जालना मंठा चौकात? हा. बर. त्या ब्रोकरच्या घरापाशी. ब्रोकरच्या घरापाशी लग्न केलं का? हा. ते ब्रोकरचं घर आहे का तिथे जालन्यामध्ये? हा, तिथं. मग पोलीस कंप्लेंट केल्यानंतर सगळं दाखवलं का? फोटो वगैरे असेल ना लग्नाचे? सगळे दाखवले, फोटो वगैरे सगळे माझ्याकडे लग्न. ते मुली कुठे असते म्हणलं तू? मुलगी आपल्या बीड बायपासची होती, 7 बीड बायपासच्या तिथे? हा. कुठे बीड बायपासच्या तिथे? बजाज हॉस्पिटल पाशी. बजाज हॉस्पिटल पाशी का? हा. बरं, मग आता कंप्लेंट कधी दिली तू पोलीस स्टेशनमध्ये? कंप्लेंट ठोकलेली आहे आम्ही. पोलिसाकडून काय झालं नाही का मदत? पोलीसवाले म्हणते आपण आणून मी फायदा नाही. पोलीसवाले मला असं डायरेक्ट म्हणतात. असं काय येड्यासारखं? कुठलं पोलीस स्टेशनमध्ये लोक म्हणले तुला असं? आपल्या येतच आम्ही जिथं राहतो ना बजाजनगरला, हां, तिथल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आम्ही. कुठल्या? आम्ही बजाजनगरला राहतो ना,
हां वाळूच्या मडीशी. हां तिथं कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला. तिथला पोलीसवाला मला म्हटला होता म्हणे आणून फायदा नाही त्या लोकांना. काय ते म्हणे असेच ते लोक फसवफसवीचे धंदे करते म्हणे. लय जणांना फसवले म्हणे त्यांनी. तूच नाही फसला म्हणे पहिल्यांदा. लय जणांना फसवले. मग लय जणांना फसवले म्हणून सर तुम्ही ह्या लोकांवरती ऍक्शन घ्या सर, असं गरीब लोक फसतील याच्यामध्ये असं सांगायचं ना. सांगितलं होतं त्यांना. ते म्हणे तुम्ही महिला मंडळमध्ये जा. आम्ही तर काही ऍक्शन घेणार नाही महिला मंडळ. अरे कसं काय असं 420 गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांच्यावरती? असं काय कुठलं पोलीस स्टेशन म्हणलं तू? कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये केला होता तू? इथं मोर चौक म्हणून बजाजनगरचा. बजाजनगर. तिथं कुठले कोण होतं? त्याचं नाव काय? त्याचं नाव यशोदीप का काहीतरी नाव होतं. पण कॉन्स्टेबल होता का अधिकारी होता? आधी हवालदार होता ते. चुकीचं माहिती दिली आहे तुला. असं नसते. त्याच्यामुळे त्या लोकांवरती ऍक्शन घ्यावं लागेल. त्यांचं नाव सांगते. फ्रॉड लोकांचं लोक फ्रॉड लोकांपासून सावध राहावं लोक. सांग नाव त्यांचं. आता ते यांचं म्हणणं काय आहे, मी यांना फोन लावले ना सचिन भाऊ. हॅलो. हा बोल ऐकते. म्हटलं यांना फोन लावले ना मी पैशासाठी. आम्ही तिथं जालन्याला गेलतो मंठा चौफुलीवर. हॅलो. बोल ऐकते मी. मंठा चौफुलीवर गेलतो आम्ही त्या ब्रोकरच्या घरी. त्या ब्रोकरने 4-5 दिवस त्याच्या तिथं होती ना पोरगी. त्यांनी गायब करून इकडं पाठवली होती चाळीसगावला. मग तिथं लग्न करून दिलं. त्या पोराकडून 1 लाख रुपये घेतलेले. आणखी दुसऱ्या हा. चाळीसगावला आहे ती, कासगाव म्हणून आहे. तिथं राहते ती पोरगी. त्या पोरीचं नाव माहिती नाही का तुला? संतोषी. नाही ना. पोरीचं नाव तिनं पूर्ण सांगितलं नाही. फक्त संतोष नाव माहिती आहे तिचं. अरे संतोष नाव कुठं असते का? संतोष असेल रे दाद्या. हा संतोष नावाचं आधार कार्ड आहे तिचं. अरे काय पागल आहे का? संतोष नाही संतोषी असेल म्हणलो. हा संतोषी नावाचंच आधार कार्ड आहे ना. का तुला तेवढं सुद्धा माहित नाही रे दादा तुला काय? आहे ना. तिचं नाही ना आधार म्हणतोय. कार्ड तेच नाव आहे ना. तू दारू वगैरे पितो का? नाही मी दारू नाही पीत. मग तुझे आई वडील तुला मुलगी बघत नाही का? मग तू असले धंदे करतो लाचारी. नाही मुलगी बघितली आई वडिलाचं काही नाही. पण आई वडील काय म्हणे आता पैसे गेले ना. आई वडिलाचं म्हणणं आहे बाबा ते पैसे आले तर भारी होते असं. त्या ब्रोकरचं नाव काय सांगितलं? गणेश पूर्ण नाव गणेश भुकर आहे का? जाधव. गणेश जाधव. आणि त्या मुलीचं नाव संतोषी आहे का? हा. त्यांचा नंबर सांग का? एक मिनिट. दोघांचा नंबर आहे कोणाचा तर? ब्रोकरचे तिन्ही नंबर आहे माझ्याकडे. सगळं पण बंद आहे चालू आहे? बंद आहे त्यांचे. सांग तुझा तिघांचा पण नंबर. तिघांचे नंबर का? एक मिनिट. त्या फ्रॉड लोकांपासून लोक तर सावध राहतील रे दादा.